नमस्कार मित्रांनो, आर्या पेट्स अँड ॲग्रो फार्मच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबड्यांमध्ये होणारे आजार तर याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, कोंबड्यांमध्ये भरपूर काही असे आजार आहेत आणि कोंबडी हा आजाराला लवकर बळी पडणारा पक्षी आहे. तर त्यामुळं आपण जर ह्याचं व्यावसायिक आपण कोंबडी पालन जर केलेलं असेल तर कृपया आपण कोणत्याही आजाराला दुर्लक्ष करू नये. आणि विशेषतः कोंबड्यांमध्ये आजार येण्यापूर्वी जर आपण त्याचा उपचार करण्याऐवजी आपण जर त्याचं पूर्णपणे निर्मूलन जर करण्यावरती जर आपण भर दिला तर निश्चित आपल्या कोंबड्या मारणार नाहीत आणि आपलं नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आपण आजचा जो विषय निवडलेला आहे किंवा आजार जो निवडलेला आहे तर तो आजार आहे CRD. तर CRD बऱ्याच ठिकाणी आपण नाव ऐकलं असेल, कारण की कोंबड्यांमध्ये हा होणारा आजार आहे. भरपूर लोक म्हणतात की बाबा आमच्या कोंबड्याला CRD झाली. परंतु CRD म्हणजे काय? तर CRD हे एका आजाराचं इंग्रजी नाव आहे आणि ते शॉर्ट फॉर्ममध्ये आहे. तर CRD तर त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तर CRD म्हणजे मी त्याचा तुम्हाला एक पूर्ण लॉंग फॉर्म सांगतो, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज. तर आता पहिल्यांदा याचं क्रॉनिक म्हणजे काय आपण समजून घेऊया. क्रॉनिक या शब्दाचा अर्थ जर आपण मराठीमध्ये जर घेतला तर जीर्ण, दीर्घकालीन किंवा वारंवार होणारा किचकट किंवा चिवट, तर अशा पद्धतीचा आपण अर्थ आपण इथे घ्यायचा आहे. तर क्रॉनिक आणि त्याच्यानंतर येणारा शब्द म्हणजे रेस्पिरेटरी. तर रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन संस्था किंवा श्वसनाचे संदर्भातला, आणि डिसीज म्हणजे आजार. तर किचकट किंवा जीर्ण किंवा वारंवार होणारा श्वसन संस्थेचा आजार. तर हे या आजाराचं आपण पहिल्यांदा नाव आपण समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हा आजार कोंबड्यांमध्ये कशामुळे होतो? तर मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम हा जीवाणू आहे. मी स्क्रीनवरती त्या जीवाणूचं नाव तुम्हाला मी एडिट करताना लिहून देईल, कारण की उच्चार करताना थोडा फरक होऊ शकतो. तर मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम हा जीवाणू आहे. तर ह्या जीवाणूच्या संसर्गामुळे हा आजार कोंबड्यांमध्ये होतो. तर हा आजार कोणत्या कोंबड्यांमध्ये होऊ शकतो? जर आपल्या मुक्त संचार कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. ज्या ब्रॉयलर आहेत, बंदिस्त आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. किंवा जे इतर पक्षी आहेत, तर कबूतर म्हणा, बदक म्हणा, त्यानंतर बटेर, असे काही जे पक्षी आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. तर मित्रांनो, हा आजार जर आपण लवकरात लवकर जर पूर्णपणे बरा नाही केला तर ह्या आजारामुळे इतर आजार त्या कोंबड्यांना किंवा पक्ष्यांना होऊन आपला पक्षी हा पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जाऊन पूर्णपणे एकदम कमजोर होऊन पक्षी आपला मृत्युमुखी पडतो. तर त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे, काय उपचार करायचे आहेत आणि काय पथ्य पाळायचे आहेत जेणेकरून आपण काळजी घ्यायची आहे. तर या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण पाहिलं CRD म्हणजे काय? तर CRD म्हणजे एक साध्या सोप्या भाषेत जर आपण सांगायला गेलो तर एक प्रकारचे पक्ष्यांमध्ये होणारी सर्दी. ज्याप्रमाणे आपल्या माणसाला सर्दी होते, आपल्याला सर्दी होते, तर सर्दी झाल्यानंतर आपल्याला जी लक्षणं जाणवतात त्याच पद्धतीची लक्षणं कोंबड्यांमध्ये असतात. तर होती कशामुळं? तर हे तर जीवाणूमुळे पण सांगितलं. पण त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण संध्याकाळच्या वेळी जर कोंबड्यांना आपण जर त्याचं टेम्परेचर मेंटेन जर नाही ठेवलं, आपण जर आपल्या शेडचे पडदे खाली नाही घेतले आणि त्यांना अचानक जर थंडी लागली आणि वातावरणात जर चांगला बदल झाला तर अशामुळे सुद्धा त्यांना CRD होऊ शकते. तर CRD म्हणजे एक साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर एक प्रकारची सर्दी आहे. मित्रांनो, आता लक्षणं काय आहेत तर हे आपण आता पाहणार आहोत. तर मित्रांनो, CRD मध्ये होणारं लक्षण म्हणजे पहिल्यांदा त्यांना श्वसन संस्थेमध्ये होणारा आजार आहे, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्यावेळेस काय होतं की ते नाकावाटी श्वास न घेता तोंडावाटे श्वास घेतात, म्हणून ते चोच उघडून श्वास घ्यायचा प्रयत्न करतात. नाकातून पाणी येतं, डोळ्यातून पाणी येतं किंवा डोळ्यातून घाण येते, ही एक लक्षण आहे. त्याचबरोबर त्यांना शिंका येणे किंवा खोकला येणे, तर हा सुद्धा प्रकार यांच्यामध्ये असतो. किंवा त्यांच्या घशातून घर 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 असा आवाज येतो. जर पक्षी आपण संध्याकाळी जर आपण शेडमध्ये ठेवला आणि लाईट जर बंद केली आणि शांत झाल्यानंतर एक 5 मिनिटं जर आपण जर तिथं कान देऊन जर लक्षपूर्वक ऐकलं तर पक्ष्यांमध्ये घर किंवा खोकल्यासारखा किंवा शिंकल्यासारखा कोणता तरी पक्षी आलटून पलटून खोकत असतो किंवा शिंकत असतो. तर हे पण एक त्याचं लक्षण आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी एक लक्षण म्हणजे पक्षी खात नाही किंवा एका जागेला उभा राहतो किंवा त्याचे जे पंख आहेत तर ते पंख पूर्णपणे पायाच्या किंवा जमिनीच्या साईडला लोंबलेले असतात. तर हे सुद्धा एक त्याचं एक लक्षण आहे. तर अशा पद्धतीची काही लक्षणं आहेत तर ते आपण ओळखून घ्यायचे आहेत. आणि हा आजार जास्त ॲडव्हान्स स्टेजला जाण्याच्या अगोदर लवकरच आपण त्याच्यावरती उपचार करायचा आहे. मित्र म्हणतो उपचार करण्याच्या अगोदरच आपण त्याची पूर्णपणे निर्मूलन करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक नवीन मित्रांनो आता CRD पासून आपल्या कोंबड्यांचं कसं संरक्षण करायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम ज्या आपल्याकडे CRDची लागण झालेल्या कोंबड्या आहेत तर त्या कोंबड्या आपण इतर कोंबड्यांपासून वेगळ्या करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या बाकीच्या कोंबड्यांना त्याची लागण होणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आता जैव सुरक्षेचं पालन करायचं आहे. तर ते 2 पद्धतीनं केलं जातं. तर त्यातली पहिली पद्धत तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आपण स्वतः शेडवरती त्याच्यासाठी स्पेशल आपण एक चप्पल वापरायची आहे. त्यासाठी आपण सॅनिटायझर ठेवायचं आहे.
जेणेकरून ते निर्जंतुकीकरण झाले पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे शेडमध्ये. त्याचबरोबर आपल्याकडे जर कोणी एखादा व्हिजिटर आला असेल तर त्यांच्या चपलेवरती सुद्धा आपण सॅनिटायझर फवारायचं आहे किंवा निर्जंतुकीकरणासाठी जे आपल्याकडे आवश्यक औषध असेल तर ते औषध आपण वापरायचं आहे. किंवा इतर जर एखादा व्यापारी वगैरे कोंबड्या खरेदी करण्यासाठी आला तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण तोच पर्याय निवडायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता जैव सुरक्षेचं पालन दुसऱ्या पद्धतीने केलं जातं ते म्हणजे आपण एक औषध आहे विरबॅक कंपनीचं आहे, तर कार्सोलिन नावाचं औषध आहे. ते सुद्धा निर्जंतुकीकरणासाठी वापरलं जातं. तर ते डिसइन्फेक्टंट आहे. मी तुम्हाला ते त्याचं नाव किंवा जे चित्र आहे तर ते मी स्क्रीनवरती नक्की लावण्याचा प्रयत्न करेल. तर त्याचा आपण स्प्रे घ्यायचा आहे. तर ते अँटीव्हायरल आहे. तर ते हवेतले किंवा जमिनीवरचे जे विषाणू आहेत शिंकल्यानंतर एखादी जर इन्फेक्टेड कोंबडी जर आपल्या शेडमध्ये शिंकली तर ते भरपूर विषाणू आहेत ते जमिनीवरती पडतात. मग जर आपण ते जमिनीवरती पडलेले सगळे जीवाणू जर आपण मारले किंवा कोंबड्यांच्या अंगावरती सुद्धा आपण संध्याकाळच्या वेळेला पण ते औषध फवारून घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनवूया. तर अशा पद्धतीनं आपण जैव सुरक्षेचं पालन करायचं आहे. तर हा एक पर्याय झाला. त्याचनंतर मित्रांनो, आपलं जे शेड आहे ते हवेशीर ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हवा खेळती ठेवायची आहे. सकाळच्या वेळी आपण पडदे वरती घ्यायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस टेम्परेचर डाऊन होतं तर त्यावेळेस आपण पडदे खाली घ्यायचे आहेत. म्हणजे पक्ष्यांना वातावरणानुसार आपण त्यांना हवामानाची सोय करून द्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जो लिटर आहे, बेड आहे, खालचा जो बिछाना आहे त्यांचा, तर तो सतत कोरडा ठेवायचा आहे. तर तो कोरडा ठेवण्यासाठी आपण दातळ किंवा अजून काही यंत्र मिळतात किंवा कोणत्याही पद्धतीने आपण ते त्यांचा जो बेड आहे तर तो आपण खालचा वरचा खाली आपण करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कोरडा राहील. आणि बेडमध्ये आपण चुन्याची फकी आपण टाकून द्यायची आहे. 10 बाय 15च्या रूममध्ये आपण जवळपास 5 ते 6 किलो आपण चुन्याची फकी टाकून द्यायची आहे. त्याने सुद्धा भरपूर प्रमाणात जमिनीवरचे जीवाणू मेले जातात. तर निर्मूलन त्यानं सुद्धा होतं. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण कोंबड्यांना जे पाणी देत आहेत प्यायला तर ते पाणी आपण निर्जंतुक करून द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण कोणतंही वॉटर सॅनिटायझर आहे तर ते आपण वापरायचं आहे. मी ते कुठल्या एखाद्या ब्रँडचं नाव घेणार नाही. तर त्या पद्धतीनं आपण त्यांना पाण्यातून जे काही त्यांना जीवाणूची लागण जी होणार आहे, बाधा होणार आहे तर ती सुद्धा आपण टाळायची आहे. आणि वेळच्या वेळी आपण कोंबड्यांना डिवर्मिंग करून घ्यायचं आहे. त्यांच्या पोटातले जंत वगैरे मारायचे आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्या पक्ष्याची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढली जाते आणि त्यामुळे पक्षी आपला सहजासहजी कुठल्याही आजाराला लवकर बळी पडत नाही. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कोंबड्यांना आपल्या CRD झाल्यानंतर काय करायचं आहे. तर मित्रांनो, काय होतं की काही शेतकरी नवीन आहेत, त्यांना माहिती नसतं की बाबा CRD काय आहे, किंवा अचानक त्यांना असं जाणवलं की आपला पक्षी मरायला लागलेला आहे, पक्षी खात नाही, त्यांची भूक कमी झालेली आहे, पक्षी एका जागेला बसून राहतोय. तर अशा वेळी आता त्यांनी काय करायचं आहे. तर त्यावेळी आता आपल्याला एक शेवटचा पर्याय म्हणजे आपण त्यासाठी आता अँटीबायोटिकचा वापर करणे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं एक अँटीबायोटिक आहे. तर एनरोफ्लोक्सासिन हे अँटीबायोटिक आहे. तर हे कोंबड्यांमधल्या ज्या CRDच्या आजारावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावी असं काम करतं. तर याच्यामध्ये भरपूर असे ब्रँड आहेत. मी एक तुम्हाला ब्रँडचं नाव सांगतो. एनरोस्ट्रॉंग हे मॅनकाइंड कंपनीचं औषध आहे. ते हे ओरल आहे, तोंडी द्यायचं हे औषध आहे. तर हे आपण औषध वापरायचं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती त्या अँटीबायोटिकचं नाव तुम्हाला किंवा औषधाचं नाव तुम्हाला मी चित्र दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आता हे औषध आपण अँटीबायोटिकचा आपण कोर्स करायचा आहे. तर हा कोर्स आपण आता किती दिवस करायचा आणि याची क्वांटिटी किती ठेवायची हे तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, अँटीबायोटिकचा जो कोर्स आहे तर हा आपल्याला सरासरी, जसं आपण आपल्याला अँटीबायोटिकचा आपण सर्दी झाल्यानंतर कोर्स करतो, सरासरी 3 ते 5 दिवसाचा असतो. तर आपण कोंबड्यांमध्ये 5 दिवसाचा कोर्स करायचा आहे. तर हे अँटीबायोटिक हे एनरोफ्लोक्सासिन 10% मी तुम्हाला अगोदर नाव सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता मित्रांनो, आपण हे आता द्यायचं कसं, तर हे आपण पाण्याबरोबर द्यायचं आहे. तर ह्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपण 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. आपण इथं पक्ष्यांसाठी सांगणार नाही, कारण की प्रत्येकांचे पक्षी वेगळे आहेत. तर त्यांना माहिती असतं की बाबा आपल्या पक्ष्यांना दररोज एवढं पाणी लागतं प्यायला. धरून चला, आता माझ्याकडे पक्षी आहेत तर माझ्या पक्ष्यांना दिवसाचं 40 लिटर पाणी लागतं. 40 लिटर पाण्यासाठी आपण 1 लिटरला 1 ml प्रमाणे 40 लिटर पाण्यासाठी आपल्याला 40 मिली औषधाची गरज आहे. तर 5 दिवसाला आपल्याला किती औषध लागतं त्या पद्धतीने आपण औषध आणून ठेवायचं आहे. तर 1 लिटर पाण्यामध्ये आपण 1 ml औषध मिक्स करून द्यायचं आहे. तर हे आपण पाण्यांमध्ये त्यांना द्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण अँटीबायोटिकमुळे त्यांच्या लिव्हरवरती ताण येतो, लिव्हर थोडा डॅमेज होतो. तर त्याचं रिकवर करण्यासाठी आपण त्यामध्ये आपण एक लिव्हर टॉनिक येतं ब्रोटोन नावाचं, मी स्वतः वापरतो. भरपूर लिव्हर टॉनिक आहेत, आपण कोणतंही वापरू शकता, परंतु ब्रोटोन हे खूप चांगलं आहे, विरबॅक कंपनीचं आहे, रिझल्ट चांगला आहे. तर आपण ब्रोटोन ह्या औषधाचा ब्रोटोन आपण लिव्हर टॉनिकचा आपण वापर करायचा आहे. ते सुद्धा आपण 1 लिटरला आपण 1 ml प्रमाणे आपण द्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे 2 मिक्स करून द्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक दिल्यानंतर आपण हर्बलची सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तर याच्यामध्ये हर्बल सुद्धा औषध आहेत. आता हर्बल औषध म्हणजे ती काय, जे आपल्याकडे जे काही झाडपाला किंवा औषधी वनस्पती आहेत तर त्यांचे अर्क काढले जातात आणि ते औषध बनवलं जातं. तर याच्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर आपण घरी बनवू शकता, आणि शक्य जर नसेल तर आपण बाहेरून विकत आणून सुद्धा आपण ते औषध वापरू शकता. तर ते सुद्धा आपण 1 लिटरला 1 ml प्रमाणे आपण ते 6, 7, 8 दिवस तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही दिलं तरी चालू शकतं. ते जास्त दिवस दिलं तरी त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट पक्ष्यांना आपण दोन्ही पद्धतीनं आपण ट्रीटमेंट करून पक्ष्यांना आपण CRD मधून आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अधूनमधून आपण त्यांना कॅल्शियम लिव्हर टॉनिक आपण हे देत राहायचं आहे, जंताचं औषध द्यायचं आहे आणि पाणी निर्जंतुक करण्याची औषधं सुद्धा आपण द्यायची आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण एखादा स्पेशल व्हिडिओ नक्की बनवूया. तर आजचा व्हिडिओ आपण आता CRD विषयावरती जो आपण आज काय विषय घेतलेला आहे, तर आजचा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.